नमस्कार. आज आपल्याला एका गूढ कोड्यासारखं काहीतरी सोडवायचं आहे. आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार भविष्यात एक तारा पडणार आहे आणि त्यामुळे पृथ्वीवरचं 1/3 पाणी विषारी होणार आहे. हे ऐकायला एखाद्या भविष्यकथनासारखं वाटतं की नाही? हो, अगदी. पण आज आपण याकडे केवळ भविष्यकथन म्हणून बघणार नाही आहोत. नाही, आपण गुप्तहेर बनणार आहोत आणि यातील तर्काचा माग काढणार आहोत. म्हणजे जर कुणाला खरंच असं काही करायचं असेल तर ते कुठे करतील, कसं करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का? बरोबर. हा गुप्तहेरच्या नजरेतून पाहण्यासारखाच विषय आहे. कारण काय ना, या अंदाजाची सुरुवात काही ठोस आकडेवारीने होते आणि मग त्यावरून एक तर्कशुद्ध आराखडा बांधला जातो. या कोड्याचं उत्तर शोधायला आपल्याला आधी काही मूलभूत गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि त्यातला पहिला धागा आहे पाणी. पृथ्वीवर पाणी नेमकं आहे तरी कसं आणि कुठे? बरोबर. आणि इथेच तारा पडण्याची भाषा वापरली आहे, जी खूप नाट्यमय वाटते. पण आपण हे शब्दशः घ्यायचं आहे का, की यामागे काही दुसरा अर्थ असू शकतो? हा प्रश्न आपण सध्या बाजूला ठेवूया आणि थेट तपासाला सुरुवात करूया. चला, पहिला पुरावा तपासूया, पाण्याची आकडेवारी. सुरुवातीला या विश्लेषणाचा जो पाया आहे, म्हणजे पाण्याची आकडेवारी, त्यावर एक नजर टाकूया. आपल्याला शाळेत शिकवलं जातं की पृथ्वीचा 70% भाग पाण्याने व्यापलेला आहे. पण त्यातली एक गोष्ट, ती आपल्याला सहसा सांगितली जात नाही. ती म्हणजे या प्रचंड पाणीसाठ्यापैकी तब्बल 97% पाणी समुद्रात आहे, खारं आहे. म्हणजे पिण्यायोग्य किंवा गोडं पाणी फक्त 3% आहे. फक्त 3%? आणि गंमत म्हणजे त्या 3%पैकीही सगळंच पाणी आपल्याला सहज उपलब्ध नाहीये. जर आपण या 3% गोड्या पाण्याला 100% मानलं तर त्यापैकी जवळपास 69% पाणी बर्फाच्या रूपात गोठलेलं आहे. म्हणजे ध्रुवीय प्रदेशात आणि हिमनगांमध्ये. हो, आणि आणखी 30% पाणी भूगर्भात आहे, म्हणजे जमिनीखाली. 1 मिनिट थांबा. म्हणजे 69 अधिक 30 हे तर 99% झालं. याचा अर्थ आपण जे पाणी रोजच्या वापरासाठी वापरतो, नद्या, तलाव, दलदलीच्या प्रदेशातलं पाणी, ते एकूण गोड्या पाण्याचा फक्त 1% आहे. अगदी. आणि जर पृथ्वीवरच्या एकूण पाण्याच्या हिशोबात पाहिलं तर ते फक्त 0.03% होतं. अविश्वसनीय आहे ही आकडेवारी. हो ना. आपण नळ उघडतो आणि पाणी येतं हे किती गृहीत धरतो आपण. पण ही संपूर्ण व्यवस्था किती नाजूक पायावर उभी आहे हे अशा विश्लेषणातून समोर येतं. आणि इथेच या तपासाला एक निर्णायक वळण मिळतं. कसं? या 1% वापरण्यायोग्य पृष्ठभागावरील पाण्याचं जर आपण विभाजन केलं तर त्यात 2% पाणी नद्यांमध्ये आहे, 11% दलदलीच्या प्रदेशात आणि उरलेलं तब्बल 87% पाणी तलावांमध्ये साठलेलं आहे. अच्छा, तर इथे आहे खरा मुद्दा. म्हणजे जर कुणाला एकाच आघातात जास्तीत जास्त नुकसान करायचं असेल, म्हणजे 1/3 पिण्याचं पाणी खराब करायचं असेल, तर तो नद्या किंवा विहिरींच्या मागे नाही लागणार. तो थेट त्या खजिन्यावर हल्ला करेल जिथे 87% संपत्ती आहे, म्हणजे जगातील मोठी सरोवर आहे. बरोबर, अगदी बरोबर. या विश्लेषणाचा तर्क हाच आहे. एकाच घटनेने जागतिक परिणाम साधायचा असेल तर आघात अशा ठिकाणी व्हायला हवा जिथे पाण्याची घनता सर्वाधिक आहे. म्हणूनच या माहितीचा पूर्ण रोख जगातील मोठ्या सरोवर प्रणालींवर आहे. यालाच आपण या गुन्ह्याची संभाव्य ठिकाणं म्हणू शकतो. हो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला संभाव्य गुन्ह्याची ठिकाणं मिळाली आहेत. आता आपण त्या ठिकाणांची ओळख करून घेऊया. या विश्लेषणाने अशा कोणत्या मोठ्या सरोवर प्रणाली निवडल्या आहेत जिथे हल्ला केल्यास जागतिक परिणाम होऊ शकतो? या माहितीमध्ये 3 मुख्य ठिकाणांची निवड केलेली दिसते. पहिलं आहे उत्तर अमेरिकेतील पंचमहासरोवरे, म्हणजेच ग्रेट लेक्स. यात सुपेरियर, मिशिगन, ह्युरॉन, एरी आणि ओंटारिओ ही 5 महाकाय सरोवरे आहेत, जी अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर पसरलेली आहेत. हो. या पंचमहासरोवरांचं महत्त्व काय आहे? म्हणजे तिथे हल्ला झाला तर नेमकं काय बिघडेल? या सरोवरांवर जवळपास 4 कोटी लोकांचं जीवन अवलंबून आहे. 4 कोटी? हो. आणि ती केवळ पिण्याचा पाण्याचा स्रोत नाहीत, तर अमेरिका आणि कॅनडाच्या औद्योगिक आणि कृषी क्षेत्रासाठी रक्तवाहिन्यांसारखी आहेत. इथल्या पाण्यावर अब्जावधी डॉलर्सची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे इथला कोणताही व्यत्यय म्हणजे थेट एका महासत्तेच्या अर्थव्यवस्थेच्या आणि सामाजिक स्थैर्याच्या मुळावर घाव घालण्यासारखा आहे. बापरे, म्हणजे हे ठिकाण खूपच संवेदनशील आहे. ठीक आहे, दुसरा पर्याय कोणता आहे? दुसरा पर्याय आहे आफ्रिकेतील 3 मोठ्या सरोवरांचा समूह. व्हिक्टोरिया सरोवर, टांगानिका सरोवर आणि मलावी सरोवर.
ही तिन्ही सरोवरे मिळून आफ्रिकेतील अनेक देशांची जीवनरेखा आहेत. लाखो लोकांचं पिण्याचं पाणी, अन्न सुरक्षा आणि रोजगार ह्या सरोवरांवर अवलंबून आहे. आणि इथली परिस्थिती उत्तर अमेरिकेपेक्षा नक्कीच वेगळी असणार. हो, खूपच वेगळी. काय आहे ना, हा प्रदेश आधीच राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे आणि तिथे संसाधनांची कमतरता आहे. इथे जर पाण्याचं संकट निर्माण झालं तर त्याचा परिणाम फक्त मानवतावादी संकटातच होणार नाही, तर त्यामुळे अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. या प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली तर त्याचे पडसाद संपूर्ण जगात उमटू शकतात. या यादीत रशियातील बैकाल सरोवराचाही उल्लेख आहे, जे जगातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. पण मुख्य विश्लेषण फक्त अमेरिका आणि आफ्रिकेवरच केंद्रित दिसतंय. म्हणजे बैकाल सरोवराला का वगळण्यात आलं असेल? खूप चांगला प्रश्न आहे. या लेखनात भूराजकीय तर्काला जास्त महत्त्व दिलं आहे असं दिसतं. त्यांच्या मते रशियातील बैकाल सरोवरावर हल्ला केला तर त्याचे परिणाम मुख्यत्वे रशिया आणि आसपासच्या काही देशांपुरतेच मर्यादित राहतील. सध्याच्या जागतिक सत्ता समीकरणात रशियाला अस्थिर केल्याने अमेरिकेला अस्थिर करण्याइतका मोठा जागतिक धक्का बसणार नाही. म्हणून जास्तीत जास्त परिणाम साधण्याच्या हेतूने ते कमी प्रभावी लक्ष्य ठरतं. बरोबर, समजलं. म्हणजे निव्वळ पाण्याचा साठापेक्षा त्या पाण्याच्या साठ्याचं भूराजकीय महत्त्व जास्त विचारात घेतलं आहे. तर आता आपल्याकडे 2 प्रमुख संभाव्य ठिकाणं आहेत, उत्तर अमेरिका आणि आफ्रिका. पण खरा प्रश्न आहे, यामागे हेतू काय असू शकतो? आणि इथेच ही माहिती खूप रंजक वळण घेते आणि आपल्याला 2 पूर्णपणे वेगळ्या शक्यता दाखवते. हो, आणि या दोन्ही शक्यता म्हणजे सत्तेच्या पटावरील 2 वेगवेगळ्या चाली आहेत. पहिला सिद्धांत अत्यंत थेट आणि आक्रमक आहे. या सिद्धांतानुसार या घटनेचा लक्ष्य असेल एक महासत्ता, म्हणजेच अमेरिका. हो, अमेरिका. पण स्वतः महासत्तेवरच हल्ला, हे तो खूप धाडसाचं वाटतंय. यामागे काय तर्क असू शकतो? यामागचा तर्क असा आहे की जर कोणाला एक नवीन जागतिक व्यवस्था स्थापन करायची असेल तर सर्वात आधी सध्याच्या जागतिक व्यवस्थेच्या रक्षकाला म्हणजेच अमेरिकेला आतून खिळखिळ करणं गरजेचं आहे. बाहेरून युद्ध करून अमेरिकेला हरवणं जवळजवळ अशक्य आहे. पण जर त्यांच्या नागरिकांच्या मूलभूत गरजांवरच हल्ला केला तर? अगदी. म्हणजे पाण्यावर हल्ला करून? हो, या माहितीमध्ये एक मानसशास्त्रीय मुद्दा मांडला आहे की समृद्ध आणि स्वतंत्र विचारांचे नागरिक सहजासहजी कुणाची गुलामगिरी स्वीकारत नाहीत. पण जेव्हा लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि अन्नासाठी वणवण करावी लागते तेव्हा त्यांची विचार करण्याची क्षमताच नाहीशी होते. ते फक्त जगण्यासाठी धडपडतात. याचा अर्थ पंचमहासरोवरे दूषित केली तर अमेरिकेत मोठा अराजक माजेल. पाण्यासाठी दंगी, शहरांमधून लोकांचं स्थलांतर, ढासळती अर्थव्यवस्था. अशा स्थितीत सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील. कदाचित लष्कराला पाचारण करावं लागेल. लोकशाही मूल्य बाजूला सारून लोकांवर नियंत्रण मिळवावं लागेल. बरोबर. आणि या अंतर्गत गोंधळामुळे अमेरिका जागतिक पटलावर कमजोर होईल. तिची जागतिक घडामोडींवरची पकड ढिली होईल आणि त्याचवेळी एक नवीन शक्ती किंवा व्यवस्था जगावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढे येऊ शकते. या सिद्धांताचा मूळ गाभा आहे महासत्तेला बाहेरून नाही तर आतून तोडा. वा, म्हणजे ही झाली राजालाच शह द्या अशी रणनीती. थेट सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या मोहऱ्यावर हल्ला करा म्हणजे बाकीचा डाव आपोआप कोसळेल. पण हे जितकं प्रभावी वाटतं तितकंच धोकादायकही आहे. नक्कीच. म्हणूनच ह्या माहितीमध्ये एक दुसरी, याच्या पूर्णपणे विरुद्ध असलेली शक्यताही मांडली आहे. ती कोणती? कारण यापेक्षा वेगळा विचार कसा असू शकतो याची मला खूप उत्सुकता आहे. दुसरा सिद्धांत तो अधिक धूर्त आणि थंड डोक्याने विचार करणार आहे. तो म्हणतो की जागतिक वर्चस्वाचं स्वप्न पाहणारी कोणतीही महासत्ता स्वतःच्या पायावर कधीच कुऱ्हाड मारून घेणार नाही. पाणी आणि अन्न ही भविष्यातील सत्तेची सर्वात मोठी साधनं आहेत. त्यामुळे ती स्वतःच्या देशातील संसाधनांना धक्का लावण्याचा मूर्खपणा करणार नाही. एक मिनिट, म्हणजे हा सिद्धांत असं म्हणतोय की ही घटना घडवणारी शक्ती स्वतःच्या धरात शांतता ठेवेल आणि आग दुसरीकडे कुठेतरी लावेल. अगदी तसंच. या सिद्धांतानुसार महासत्ता स्वतःची स्थिरता आणि संसाधनांची सुरक्षा जपेल. ही आपत्ती ते स्वतः घडवून आणतील, पण स्वतःच्या देशात नाही, तर आफ्रिकेसारख्या प्रदेशात. आफ्रिकेत? हो. आफ्रिकेतील ती 3 मोठी सरोवरे जर दूषित झाली तर तिथे एक महाभयंकर मानवतावादी संकट उभं राहील. पण याचा त्या महासत्तेला काय फायदा? जगाच्या एका कोपऱ्यात विध्वंस घडवून त्यांना काय मिळणार आहे? त्यांना मिळेल जगातील सर्वात मौल्यवान गोष्टीवर नियंत्रण. पाणी. विचार करा,
जगातील पिण्याच्या पाण्याचा एक मोठा स्रोत अचानक नष्ट झाला, मग उरलेल्या पाण्याच्या स्रोतांची किंमत किती वाढेल? खूपच. आणि ज्या महासत्तेकडे स्वतःचे जलस्रोत सुरक्षित आणि स्वच्छ आहेत, ती जगातील इतर देशांची गरज बनेल. ते देश मदतीसाठी तिच्यापुढे हात पसरतील. म्हणजे ही एक प्रकारची आर्थिक आणि राजकीय नाकेबंदी झाली. तुम्ही लष्कर न वापरता केवळ पाण्याच्या नियंत्रणातून जगावर राज्य करू शकता. हे खूपच कपटी राजकारण आहे. हो, ही एक बचावात्मक आणि त्याच वेळी अत्यंत आक्रमक खेळी आहे. तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवून इतरांना तुमच्यावर अवलंबून राहायला भाग पाडता. यातून तुमची जागतिक सत्ता अधिक मजबूत होते. म्हणजे दुसरा सिद्धांत हा बाकीचे सगळे सोंगटे पटाबाहेर फेका असा आहे. तुम्ही राजाला थेट शह देत नाही, तर बाकीच्या सगळ्या मोहऱ्यांना पटावरून काढून टाकता, जेणेकरून पटावर फक्त तुम्हीच उराल. दोन्ही मार्ग एकाच ध्येयाकडे जातात, जागतिक नियंत्रण. आणि हेच या विश्लेषणाचं वैशिष्ट्य आहे. ते आपल्याला एकच उत्तर देत नाही, तर एकाच घटनेमागे असलेले दोन भिन्न सत्ता सिद्धांत उलगडून दाखवतं. एका सिद्धांतानुसार जे आत्मघाती की पाऊल वाटतं, तेच दुसऱ्या सिद्धांतानुसार एक धूर्त खेळी ठरते. तर या संपूर्ण तपासाचा शेवट काय? आपल्यासमोर एक असं विश्लेषण आहे, जे पाण्याच्या आकडेवारीच्या एका लहानशा धाग्यापासून सुरू होतं आणि दोन महाकाय भूराजकीय शक्यतांपर्यंत पोहोचतं. एकीकडे उत्तर अमेरिका लक्ष्य आहे, तर दुसरीकडे आफ्रिका. एकात महासत्तेला तोडण्याचा डाव आहे, तर दुसऱ्यात महासत्तेनेच रचलेला डाव आहे. ही माहिती आपल्याला कोणताही एक निश्चित निष्कर्ष देत नाही. ती दोन्ही शक्यता आपल्यासमोर आरशासारख्या ठेवतेय. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भविष्यातील जागतिक संघर्ष जमिनीसाठी किंवा तेलासाठी नाही, तर पाण्यासारख्या मूलभूत संसाधनांवरून होईल. आणि या संघर्षाची रणनीती आपल्या कल्पनेपेक्षाही जास्त गुंतागुंतीची आणि निर्दयी असू शकते. खरंच, हे खूप विचार करायला लावणारं आहे. आपण या तपासात कुठे आणि का या प्रश्नांची उत्तरं शोधली. पण आता आपण सुरुवातीच्या त्या प्रश्नाकडे परत येऊया. काय? आपण सुरुवातीपासून तारा पडण्याच्या एका नाट्यमय घटनेबद्दल बोलत आहोत. ऐकणाऱ्यांसाठी आम्ही एक विचार सोडून जात आहोत. जर हे पाणी कडू होणं एखाद्या खगोलीय घटनेमुळे म्हणजे खऱ्याखुऱ्या तारा पडण्यामुळे होणार नसेल, तर काय होईल जर हा तारा म्हणजे दुसरंच काही असेल? कदाचित हे एखाद्या छुपे आणि हळूहळू पसरणाऱ्या धोक्याचं प्रतीक असेल. जसं की मोठमोठ्या कंपन्यांकडून होणारे रासायनिक प्रदूषण, औद्योगिक कचरा जो गुपचूपपणे आपल्या नद्या आणि सरोवरांमध्ये सोडला जातोय. एक असा धोका ज्याचा परिणाम एका उल्कापाता तितकाच विनाशकारी असेल, पण तो इतका हळू होईल की आपल्या लक्षातही येणार नाही. कदाचित तो तारा आधीच पडलेला असेल आणि त्याचे परिणाम आता हळूहळू दिसू लागले असतील.